यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकारांच्या वतीने केला जातोय। जय साथियों, आइए बात करते हैं। आज इस वक्त मैं मौजूद हूँ भिवंडी शहर के ग्रामीण क्षेत्र के वलपाड़ा में। मेरे ठीक पीछे स्वराज तोरण दैनिक का कार्यालय है और आज यहीं पर भिवंडी शहर के और आसपास के क्षेत्रों में कार्यरत पत्रकारों को यहाँ सम्मानित किया गया। साथ ही एक हेलमेट और मिठाई का एक डब्बा भी यहाँ दिया गया। पत्रकारों के इस कार्यक्रम में स्वराज तोरण के संपादक द्वारा आयोजित ये कार्यक्रम था और यहाँ और भी कई मेहमान आए हुए थे। आइए सुनते हैं एक के बाद एक। मैं खान फखर आलम। स्वराज तोरण के संपादक साल प्रिंट मीडिया के सब समझते हैं कि इसमें क्या हालत है। एक बार इनके लिए 2 बार तालियां हो जाए। और माझ्या जीवनाची जो संगम आला तो 1990 साल आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दैनिक सकाळ पत्रकारांनी रामकांत पाटील संपादक आहेत। तेव्हापासून दैनिक सकाळ आणि दैनिक लोकमतला ग्रामीण भागात पत्रकारिता आम्ही कॉलेजला विद्यार्थी प्रतिनिधी होतो आणि आजही नंदुरबार भागात आमचे किशोर पाटील साहेब आम्ही जातच असतो। स्तंभ असणारा पत्रकारिता आणि या पत्रकारितेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारे आमचे सर्वात लोकप्रिय मित्र दैनिक स्वराज तोरणचे संपादक किशोर पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा एक हात पुरवून या भिवंडी तालुक्यातील सर्व पत्रकारांना निमंत्रित करून आपल्या परिचयात त्यांना किती सुद्धा भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत आहेत। निश्चितच किशोर पाटील गेले अनेक वर्षापासून पत्रकारितेतील सहकारी आहेत आणि आजच्या या डिजिटल युगात एक प्रिंट मीडिया चालू ठेवणं, एक दैनिक चालू ठेवणं पाहिजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे। पण आज प्रिंट मीडियाचा आवाज भिवंडीमध्ये बुलंद ठेवला तो निव्वळ किशोर पाटील। त्यामुळे आलम भाई, आप किशोर पाटिल जी को बहुत दिनों से जानते हो, तो हर साल में कुछ ना कुछ बारिश आए, धूप आए, पत्रकारों के लिए जो भी जरूरती चीज़ रहते हैं वो हमेशा कैसे करते हैं उनको। लेकिन इनके बारे में क्या कहना चाहते हो आप? कहने के लिए कुछ बचा नहीं, सभी लोगों ने कह दिया और बहुत कुछ कह दिया। मगर मैं तो बस इतना कह दूं कि दिवाली की शुभकामनाओं के साथ आज का ये दिवाली मिलन समारोह था, बहुत ही अच्छा था और देने वाले की जो सोच है वो भी बहुत अच्छी थी। जीवन बचाने का प्रयास मतलब हेलमेट देकर किया गया, साथ ही मिठाई भी दी गई। बड़ी खुशी की बात है। भिवंडी शहर के सभी पत्रकारों की तरफ मैं इन्हें इनके परिवार को शुभकामनाएं देता हूँ। या ठिकाणी उपस्थित झालेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला। गेल्या 17 वर्ष दैनिक सुरू आहे आणि ते सातत्याने मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुरू राहील। माझं एकच मत असतं की ज्याप्रमाणे राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी देत असतात, त्याचप्रमाणे तोच उद्देश समोर ठेवून माझ्या पत्रकारांना काहीतरी द्यावं, जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। आणि त्या हिशोबाने मी पावसाळा आला का रेनकोट देतो आणि वर्धापन दिनाला हेल्मेट वाटप करतो, जेणेकरून त्यांची सुरक्षितता कुठेही त्यांना न्यूज कव्हर करायची असेल तर ते पावसाने असो का उन्हाळा असो ते आपली सुरक्षा करू शकतात। हा एक उद्देश असतो, म्हणून यावेळेला मी पत्रकार बंधू भगिनींचे माझ्या सर्व परिवाराकडे चॅनलतर्फे आणि माझ्या पेपरतर्फे सगळ्यांतर्फे मी शुभेच्छा देतो आणि आलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी त्यांना मी नमस्कार करतो आणि सामान्य व्यासपीठ त्यांनाही मी नमस्कार करतो। स्वराज तोरण के 17वें सालाना प्रोग्राम के मौके पर हम दिली खुशी और फख्र के साथ इसके मोहतरम एडिटर किशोर बलीराम पाटिल साहब को ज़मीनी कल्ब से मुबारकबाद पेश करते हैं। 17 बरस का ये सहाफ़ती सफ़र अवामी खिदमत, सच्चाई और समाजी जिम्मेदारी का रोशन नमूना है। स्वराज तोरण ने हमेशा आवाम के मसाइल को
बेखौफी के साथ उजागर किया है। दैनिकाच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वच माझ्या बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। विशेष दैनिक स्वराज्य तोरणचा 17 वर्धापन दिन आणि या 17 वर्षाच्या पिरियडमध्ये कारकिर्दीमध्ये अनेक चढ उतार पाहिलेले, याचा संपूर्ण प्रत्येक या ठिकाणी आपले जे वक्तव्य त्यांनी नमूद केला आणि कमी जास्त माहिती आहे तर त्यांनी पुरवली आपल्या राजेंद्र पाटील साहेबांनी। माझ्यासाठी काय उर्वरित ठेवलेलंच नाही आहे, परंतु इतक्या मोठे गहन विषय आहेत, ते सर्व विषयाच्या पेपरामध्ये ज्यांनी नमूद केलं ते म्हणजे आपले डॉक्टर किशोर बलिराम पाटिल साहब। आवाज नहीं आ रही। यहाँ पर उपस्थित हमारे सभी पत्रकार मित्र, सम्मानित मंच, आप सभी लोगों को दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं। हम सब यहाँ इतने दूर भिवंडी से और सब खड्डों से गुजरते हुए, रास्ते की कठिनाई से गुजरते हुए यहाँ आए हैं और इनकी दावत पर आए हैं। और ये इनका बहुत बड़ा बड़प्पन है कि हमेशा बारिश से पहले रेनकोट और उसके बाद हिफाजत के लिए यानी बारिश से बचने के लिए रेनकोट और हादसों से, इन खड्डों वाले शहर के हादसों से बचने के लिए हेलमेट हर साल देते हैं। प्रतिनिधी संजयजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि म्हणजे कोणतेही वृत्तपत्र चालवणं आजच्या आधुनिक युगामध्ये ज्याचा वाचक वर्ग कमी झालेला असताना फार मोठं आव्हान असतं आणि अशा परिस्थितीमध्ये किशोर पाटील यांनी तब्बल 17 वर्ष और कुछ न कुछ उपहार देकर के लोगों के एडमेंट पर लाते हैं। हम सबका भी दायित्व है किशोर पाटील बंधू या ठिकाणी उपस्थित झाले, त्या सर्वांचं दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बलिराम पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची शॉल देऊन त्यांचा सत्कार आणि सर्व हस्ते केला जातोय। त्यांनाही मायेची शॉल देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर संतोषजी चव्हाण साहेब या ठिकाणी त्यांना शॉल दिली जात आहे। साहेबांच्या वतीने केला जात आहे। आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। तसेच त्यांच्या नेहमीच सोबतीला असणारे सूरजपाल यादव आज वेगळ्या एकदम याच्यामध्ये दिसतात आहेत, अगदी त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर प्रत्येक वर्षी या ठिकाणी या कार्यक्रम आयोजन केलं जात आहे आणि दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बलिराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये, मग तो पावसाळ्यामध्ये असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, या प्रत्येक वर्षभरामध्ये कोणत्या ना कोणते तरी कार्यक्रम ते आयोजन करत असतात आणि पत्रकारांचा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय। याला मार्ग आहे मराठी लाईव्ह न्यूज मनीलाल सिंपी सरांच्या वतीने त्यांना एक सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जातोय। आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। अनेक पुरस्कार सुनील पांडे, सुलतान कुरेशी, सुलतानला गरज नाही ना, अनिल गजरे या सर नाही येतील ना। SS न्यूज महाराज की आपण पुढे या। माझा भिवंडी प्रतिनिधी अरविंद तुमचा गाणं या ठिकाणी दैनिक स्वराज्य तोरणच्या हेल्मेट आणि फकरे आलम सर आपण हे पुढे या। एक मिनिट
असद कासमी सर या आहोत आगे आओ, चलो आगे उधर से जाओ। त्यानंतर इम्रान मंसूरी, अरविंद जयस्वार, नेहा अंसारी, रेश्मा अंसारी, संदीप राजू रेड्डी, मंजू गुप्ता, श्री जगदीश वसंत पताळे, संतोष सोनी, अफसर खान, जागृत रिपोर्टर सर प्रशांत मोरे, सोमनाथ पाटील जे केला जातोय, मोनिश गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊ। चांगलं लिखाण भिवंडीतील सर्व हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार भिवंडी वज्रशील प्रतिनिधी आहेत, त्यांनाही विनंती करतोय आपण या। त्यानंतर अनिलजी गजरे यांनाही विनंती करतोय, जय मा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। या नीलम तिवारी पत्रकार, क्या डबल है, 2 नाम दिया इधर के साथ। त्यानंतर रेश्मा अंसारी, भिवंडी दर्पण टीव्ही न्यूज यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचं आहे। अगदी ड्रेस कोड मध्ये झालेला आणि बऱ्याच जणांचे फोन आले की हा कार्यक्रम, तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल आणि तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल। जग तुमच्या प्रेमात पडलं की जग आधी अनेक माणसं जोडणार। त्यानंतर या ठिकाणी पताळे साहेबांना विनंती करतो आपण पुढे या। आणि भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकार आवाडी साहेबांचा राजेंद्र पाटील साहेब, राजेंद्र पाटील सहारा